बाबा, गरम गरम पोहे खाऊन घ्या, भूक लागली असेल ना. या. नाही नको. सचिन. भाऊजी बाहेर काढा ना मला इकडून. मावशी मला मी मान्य करते, मी तुमच्या दाराला बाहेरून कडी लावली, पण मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काहीतरी होईल. सौरभ, सचिन, चला घ्या बरं, हे घ्या. अरे काय रे, सावकाश बाळा. जा जा, हात पाण्याखाली धर. जा 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 जा. सौरभ घे. ठेव. मला बाहेर काढा ना कोणीतरी. मी खरंच चुकले. मी पुन्हा असं कधीच नाही करणार. मी हात जोडते तुमच्या समोर. मला इकडेच बाहेर काढा ना. मावशी, कुठे चाललीस? अरे कालपासून अन्नाचा कण नाही रे तिच्या पोटात. मला नाही रे बघवत तिची अशी अवस्था. ऐक ना मावशी, ऐक ना मावशी. काढा ना बाहेर. मावशी, नको घडूस. तिचा असा आवाज नाही रे मला ऐकवत. त्रास मलाही होतो, आणि आपण काय तिचे वैरी नाही होत मावशी. याआधी अनेक वेळा तिच्या चुका आपण पोटात घातल्यात, माफ केलंय. पण यावेळची गोष्ट जरा वेगळी आहे. हो, पण अरे माझ्या जीवावर बेतलं नाहीये ना, मग आपण माफ करूया ना तिला. मावशी, फक्त तुझ्या जीवावर बेतू शकलं असतं, ही गोष्ट वेगळी नाहीये. सचिन तिच्याशी यावेळेस जसा वागलाय ते वेगळं आहे. तू इतके वर्षात त्याला कधी इतक्या टोकाची भूमिका घेताना बघितलंस? मावशी, हे भांडण तुझ्यावरून सुरू झालं असलं तरी हे भांडण नवरा बायकोच आहे. एरवी तूच मला सांगतेस ना, सचिनच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नको, त्याला त्याचे निर्णय घेऊ दे. मग आता त्याला त्याचे निर्णय घेऊ देत. भाऊजी, भाऊजी मला इकडनं बाहेर काढा. रात्रभर रडून खूप दमले मी खरंच माफी मागते. मी पुन्हा कधीच असं नाही करणार. मला भूक लागली. मला काहीतरी खायला द्या ना. सचिन, सचिन. मला बाहेर, अहो मला बाहेर येऊ दे. मला बाहेर येऊ दे. एकदा मला बाहेर येऊ दे ना. मी घरी आल्यापासून बघते घरात वेगवेगळंच काय काय घडतंय. पण तू दिलेलं वचन मी विसरले नाही. एका महिन्याच्या आत मोठी सून घरात आणणार आहेस असं तू मला म्हणाला होतास. लक्षात आहे ना तुझ्या? माझ्या लक्षात आहे मावशी, पण प्रसंग काय, तू हट्ट काय करतेस? अरे बरोबरच करते मी. हे बघ,
वल्लीला वचक बसायला हवा असेल ना तर हीच वेळ आहे मोठ्या सुनेनं घरात पाऊल टाकण्याची. माझं कुटुंब आज मला एकटं पाडतंय. याला फक्त तू जबाबदार आहेस अनामिका दीक्षित. पण एक दिवस असा येईल ना की तूच एकटी पडशील. तुझी सगळी जवळची माणसं तुला सोडून जातील. हा तळतळाट आहे या वल्लीचा. रोज ती तुला ऑफिस साठी घ्यायला येते ना, आज तू तिला घ्यायला जा. वल्ले, ए वल्ले, सकाळपासून काही खाल्लं नसेल ना. घे. नाश्ता करायचा थांबलोय तुझ्यासाठी. घे बाळा घे. रडू नको बाळा. खा. इकडे इकडे या परत. અહીંયા राख. आणि इकडे आहे ना आपण एक मोठा असा सेल्फ आणूया. आपण ग्रामोफोनच्या रेकॉर्ड्स ठेवू शकतो त्यावर. अरे बेटा जसं तू सांगणार तसं करणार. आता तू माझी दिकरी आहे की नाही आहे. तू फक्त बोल काय करायचं आहे ते. आणि तू काय बघतोय फटाफटी डायनिंग टेबलची चेअर घे आणि इकडे ठेव इकडे. पण एक मिनिट मला हे कळत नाही की हे डायनिंग टेबल किती छोटा आहे. इथे तू आणि राजाची फॅमिली इकडे कशी फिट होणार. तू ठेव ना. नाही काही प्रॉब्लेम नाही. आईला सांगू ना आपण मोठा टेबल तयार करायला. कशाला. मी आहे ना. अरे मी तुला गिफ्ट देणार. हा तुमच्या तो टेरेस आहे ना मोठा तिकडे मोठा डायनिंग टेबल आणूया. अरे काय बघतोय फटाफट चेअर घे इकडे. आणि इकडे आपण काय करूया. अरे काय मी बोललेलो ना तुला मी मॅनेज करेल. पण तुला माझ्यावर ट्रस्टच नव्हता. हे बघ असं काही नाहीये. ट्रस्ट होता पण राधे पिशव्या घेते जरा. बघ मला सरप्राईज आहे. दीक्षित मॅडम नमस्कार. आज येणार होते का हितेंचे बाबा. मी विसरते का काही. नाही ग मम्मा. उलट मलाच केवढं मोठं सरप्राईज मिळालं माहितीये. हितेंचे बाबा असे अचानक दार उघडून आले. अँड यू नो व्हॉट एवढं मोठं सरप्राईज आहे तुम्ही गेसच नाही करू शकणार. आम्ही नाहीच गेस करणार. हार्ट अटॅक येईल मला. तू सांग काय आहे ते. ओके. हितेंच्या बाबांनी आम्हा दोघांना लिव्ह इन मध्ये राहण्याची परमिशन दिलेली आहे. काय झालं मम्मा तुला आनंद नाही का झाला. कसं काय झालं हे. हितेंमुळे त्यांनी सगळं मॅनेज केलं. त्यांना कन्व्हिन्स केलं. अँड यू नो द बेस्ट पार्ट इज मला घर सोडून कुठेही जायची गरज नाहीये कारण हितेन आपल्याकडे येऊन राहणार आहे. अगं तू आपलं काहीही सांगायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं का. अरे नाही ना आजी.
माझी दिकरी आहे ना करेक्ट सांगते हो. हे बघा ही त्यांची बॅग. है ना? पण ह्या दोघांना इथे राहायला माझी परवानगी नाहीये. यू कांट बी सिरियस मम्मा. ऑफकोर्स आय एम सिरियस राधा. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे तुम्ही दोघांनीही स्वतंत्र राहायचं, स्वतःचे पैसे स्वतः कमवायचे, स्वतःचा खर्च स्वतः भागवायचा. आता हे जे नुसते फिरताय ना त्यापेक्षा स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची. हे इतकं सिंपल चित्र आहे माझ्या डोळ्यासमोर. पण आमच्या डोळ्यासमोर वेगळं चित्र आहे ना. मी मस्त सकाळी बेडवरनं उठणार, तुझ्या हातची कॉफी पिणार, आजू सोबत टाइमपास करणार, मग हितेन बरोबर चिल करणार. आणि आय अग्री ना की हितेन जेव्हा राहायला येईल तेव्हा त्याच्याबरोबरच्या ज्या काही इम्प्लिकेशन्स असतील आम्ही करू त्या हँडल. मग हितेनचं कपाट येईल त्याबरोबर, त्याचं सगळं सेटिंग वगैरे ते सगळं हितेनचे बाबा करून देणार. हो मी करणार. नाही सांगणार. नाही तरीच माझं सगळं चांगलं झालेलं कसं बघवेल ना तुला. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी खुसवटा काढायचा छंदच आहे तुला, नाही का? हो का? मग तुझ्या ट्रेक्सना, पार्ट्यांना, नाईट आउटचा कोण परवानगी देतं? अनामिकाच देते ना. पण मी लेट नाईट आउटला गेले की सगळ्या मैत्रिणींचा नंबर पाठव, बॉयफ्रेंड बाबतीत सगळं घरी सांग. बाहेर पार्टी करायला गेलीस तरी ड्रिंक्स घ्यायच्याच नाहीत. आणि घरी शॉर्ट कपडे अलाउड आहेत पण बाहेर जायला लिमिटेशन्स. हे सगळं कोण सांगतं? अनामिकाच ना. राधा, तुझं बालपण इतर मुलींपेक्षा खूप वेगळं होतं, तुझ्या मैत्रिणींपेक्षा खूप वेगळं होतं. तुला बाबा नव्हता, आकाशला तू कधीच भेटली नाहीस. त्यामुळे मला सतत नोकरी करावी लागली. खूप बिझी होते मी म्हणून तुला पाळणा घरात ठेवलं. राधे, तुला खूप लवकर फोन दिला मी. का माहितीये? कारण मला कळावं तू कुठे आहेस. खूप लवकर सायकल दिली. का दिली? कारण आजीला तुला सगळीकडे सोडणं शक्य नव्हतं अगं. पण जेव्हा तू अशी वागतेस तेव्हा मला प्रश्न पडतो की या ज्या सगळ्या मुभा मी तुला दिल्या त्याबरोबर फ्री येणारी जबाबदारी तुला कधीच कळली नाही का? तो कळलीये ना मम्मा, पण मला ती घ्यायचीच नाहीये. 22व्या वर्षी मुलीची जबाबदारी घेऊन मला माझं यंग एज असं वाया घालवायचंच नाहीये. मला मस्त मोकळं जगायचंय, बंधनं आणि जबाबदाऱ्या नसलेलं आयुष्य जगायचंय मला. आणि म्हणून हितेनसारखा मुलगा माझ्या आयुष्यात आहे आता. मी माझी सगळी ओझी आणि रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्या खांद्यावर टाकून देणार आहे आणि मी मस्त केअरफ्री जगणार आहे. मग घर शोधणं, ते चालवणं, कुटुंब सांभाळणं हे सगळं वजन टाक त्याच्या खांद्यावर आणि राहा लिव्ह इन मध्ये. माझं काहीही म्हणणं नाहीये. तुमचं दोघांचं एकमेकांशी काय नातं आहे हे तुमचं तुम्ही बघा. पण या घरात 2 मुलांना मी सांभाळणार नाही. तुम्ही हर टाइम कशाला मला शॉक देताय राजाची मम्मा? अरे तुमची पोरगी तुमचा डोळा समोर राहील ते ऑप्शन असताना हितेन बरोबर कशाला बार पाठवायचं आहे तुम्हाला? तुम्ही राधाची मम्मी आहे ना, तुम्हाला काळजी नाही वाटत राधाची? तुम्हाला वाटतं ना? हो. मग या तुमच्या घरी. बघितलं राधा बेटा, एक लेडी संपूर्ण घर चालू शकत नाही आणि तुझी मम्मी घाबरते की तुम्ही दोघांना कशा ते हँडल करणार. म्हणूनच मी म्हणत होते की घरात एक पुरुष असायलाच हवा. आणि हे बघ, माझा साईडनी तर मी हा म्हणाल. आता तुझी मम्मा जेव्हा हा सांगेल तेव्हा मला सांग.
खुशाल इथे. अंकल अंकल एक 2 मिनिटं द्या ना प्लीज. मम्मा होईल कन्व्हिन्स. 2 मिनिटं प्लीज थांबा ना. हितेन यार तू तरी सांग ना प्लीज. सांग ना. काय सांगणार ही ते? त्या दिवशी तुझी मम्माच हा बोलली होती आणि आता त्यांनी पलटी मारली. आता आम्ही काय बोलणार? जास्त वेळ इथे थांबणार तर परत आमचा अपमान होणार. त्यापेक्षा आम्ही येतोय. नमस्कार दीक्षित मॅडम. नमस्कार आजी. चल इथे बेटा बॅग घेऊन घे. सॉरी. मम्मा तुझा काय प्रॉब्लेम आहे? मला राहायचंय हितेन बरोबर यार. ऐका ना पप्पा. पप्पा ओ बोल शिवचे. તમે મને શોખ ઉપર શોખ આપો છો. ડાયરેક્ટ इकडे राहा बोलले आता. इकडे रा बोललो ते नाटक होता रे. मग काही पागल छू की मी तुला सांगणार की तू इकडे राहा. अशी डेंजरस लेडी मध्ये तू राहा असं मी तुला सांगणार का? पागल. इकडे रा बोललो त्याच्यात कारण आहे. तू मेहता सेठ आहे ना, मेहता सेठ, त्याच्याकडे राधाची मम्मी आधी काम करायची आणि राधाची मम्माकडे पुण्यामध्ये एक से एक प्रॉपर्टी आहे. आता तुम्हाला बोल, शादी नंतर प्रॉपर्टी कोणाची? माझी. अरे माझी असं क्वेश्चन मार्क नाही रे, तिकडे फुल स्टॉप आहे. असं म्हणायचं माझी. काय म्हणायचं? माझी. हे सर्व बिझनेस आहे, धंदा आहे. पण पप्पा હું રાધાને પ્રેમ કરું છું. प्रेम, प्यार, मोहब्बत, इश्क, लव हे काही नाही, सगळं बिझनेस आहे, बिझनेस. आता आपण जे आज आग लावलेली आहे ना, वो देख अभी कभी ऐसे वो जलती है, जगरा मारती है, जग 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 जग. चल 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 चल. पण पप्पा राधा. चल चल चल. राधा थांब. थांब करा. अरे काय आहे? ऐकवायचं काही राहिलंय का अजून? इतका तडकाफडकी निर्णय घेऊन घर सोडण्याची काही गरज नाहीये. हा निर्णय मी खूप आधी घेतला होता. हा तेव्हा मला असं वाटलं होतं की तू मला समजून घेशील, आपणून हो म्हणशील, हॅपीली घर सोडीन. पण तू अशी ऐन वेळेला जर पलटी खाणार असशील आणि परवानगीच्या नावाखाली फक्त स्वतःचं म्हणणं पुढे पुढे करणार असशील तर मी काय करू आणखी इथे राहून? काय करू आणखी थांबून? राधे तुला इतकी घाई झाली का ग घर सोडण्याची? हो का? कारण मला असं समजून घेणारं इथे कुणीही नाही. नो बडी. अगं राधा, हे बघ भांडण आपलं दोघींच आहे की नाही. मग जर मी तुला समजून घेत नाहीये याचाच अर्थ असा की तूही मला समजून घेत नाहीयेस. मम्मा, हे असे वाक्यांचे कीस पाडत बसणं किंवा त्याचे अर्थ लावत बसण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. तुला आधीच सांगितलंय मी, माझं बरोबर का तुझं बरोबर हे असे गेम्स खेळत न बसणारा मुलगा मी शोधलाय आणि त्याच्याकडे जायची मला घाई झाली. कुठे जाणार आहेस तू? ऑब्व्हियसली हितेनकडे. परवा हॉलमध्ये तुझी बॅग घेऊन खाली आले तेव्हा हितेनचे बाबा तुला घरात घ्यायला सरळ नाही म्हणाले होते. हे आठवतं ना तुला राधा? आहे ना लक्षात. पण तुला काही फरक पडतोय का त्याने? तू आता मगाशी क्लिअर केलंस ना आम्हाला की आमच्यापैकी कुणाच्याही घरी राहिलेलं तुला चालणार नाहीये. सो फाईन. सो आम्ही कुणाच्या घरी राहिलो काय, बाहेर भटकत बसलो काय, फुटपाथवर राहिलो काय, तुला काय फरक पडणार आहे? राधा, मग आय एम डन. सरक यार, मला जाऊ दे. राधा
या वयात ना सगळ्या मुलांना आई वडिलांचा राग येतो. वाटतं हे सगळं आपल्या विरुद्धच करतात. पण म्हणून असा टोकाचा निर्णय नाही काय घ्यायचा. मग काय करायचं असतं? तू नेहमी करतेस तेच. तू कशी आईला फडाफडा बोलतेस, मग माफी मागतेस. म्हणजे तू आईला बोलतेस, त्याचं समर्थन नाही करत आहे मी. पण याच्यात आईवरचा राग मनात न साठवता बोलून टाकतेस, याच्यातच मला समाधान आहे. मग मला सांग, रडत बसू नकोस. कारण कसं आहे ना आजी, तुम्हा दोघींची जोडी बेस्ट आहे, एकदम परफेक्ट. कारण कुणी कसंही वागलं ना तरी तुम्ही दोघी एकमेकांची बाजू सोडत नाही. फक्त होतं असं ना की तुमच्या या गोड गोड नात्यामध्ये मला जागा आहे असं मला वाटत नाही. सो मी गेले दिसभर. राधा 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 प्लीज प्लीज थांब बाळा. मामा हात सोडा. पण मला हवी आहेस गो तू. पण मला नकोयस तू.